पेन्शन योजना असेल, टप्पा अनुदान शाळांना असेल, असे अनेक विषय घेऊन आंदोलनं करताना पाहायला मिळतात. विक्रम काळे आहेत, अभिजित वंजारी आहेत, ज्ञानेश्वर म्हात्रे, किशोर दराडे, सुधाकर आडबाले, जमो अभ्यंकर आहेत या ठिकाणी. विक्रम काळेंशी आपण बातचीत करणार आहोत. विक्रम काळेजी, तुम्ही सत्ताधारी आमदार आहात, शिक्षक आमदार. गेल्या अनेक वर्षांपासून ही मागणी तुम्ही सातत्याने पाठपुरावा करतात. सरकार तुमचं ऐकत नाही का? मागण्या मान्य करत नाही? सरकारनं आम्ही वेळोवेळी पाठपुरावा केल्यामुळं आतापर्यंत आम्हाला यश आलं. या विनोदान शाळांचा कायम शब्द आम्ही काढला, सरकारनं निर्णय घ्यायला लावला. त्यानंतर 20%, 40%, 60% अनुदान सुद्धा सरकारनं दिलं. परंतु पुढचा जो 80%चा टप्पा द्यायचा होता त्यासाठी गेल्या सरकारने 14 ऑक्टोबर 2024 रोजी शासन निर्णय काढला आणि त्यांना वेतन अनुदान आणि 80%चा टप्पा मिळेल असं सांगितलं. परंतु त्याला आता 7-8 महिने होत आहेत. मागच्या नागपूर अधिवेशनामध्ये सरकार पूर्णपणाने स्थापित न झाल्यामुळं आर्थिक तरतूद झाली नाही. त्यामुळे किमान अर्थसंकल्पात आर्थिक तरतूद करावी आणि यात ते गेले 2 दिवसापासून आझाद मैदानावर आंदोलन करतायत. त्यामुळे या सर्व शिक्षक कर्मचाऱ्यांचं वेतन सुरू व्हावं ही आमची प्रमुख मागणी आहे. आणि 1 नोव्हेंबर 5 पूर्वी जे शिक्षक कर्मचारी सेवेत आलेले आहेत त्यांना जुनी पेन्शन योजना लागू करावी, कारण पेन्शन हा विषय सर्व शिक्षक कर्मचाऱ्यांच्या जिव्हाळ्याचा आणि कुटुंबाशी निगडीत आहे. त्यामुळे त्यांना जुनी पेन्शन योजना मिळावी यासाठी आमची आग्रही भूमिका सरकारकडे आहे. खरं तर सत्ताधारी आमदार किशोर दराडे आणि ज्ञानेश्वर म्हात्रे सुद्धा आहेत. किशोर दराडेजी, लाडकी बहीण आता लाडकी झाली आहे आणि शिक्षक दुय्यम झालेत का? असं काही म्हणता येणार नाही. शिक्षकांना सुद्धा सरकारने न्याय दिलेला आहे. पण आता आमचा आग्रही मागणी 80%चा जो हप्ता थकलेला आहे तो लवकर देण्यात यावा यासाठी आम्ही या ठिकाणी बसलोय. आझाद मैदानला आमचे बरेच बांधव, शिक्षक बांधव बऱ्याच दिवसापासून आंदोलन करत आहे आणि त्यांनाही सपोर्ट म्हणून आम्ही या ठिकाणी आंदोलन करत आहे. परंतु दादा म्हणतात की अजित पवार जे अर्थमंत्री आहेत राज्याचे, ज्ञानेश्वर म्हात्रेजी, ते म्हणतात की आता काय देणार, कारण की पैसे तर सगळे लाडक्या बहिणीकडे वर्ग झालेले आहेत. त्यामुळे कोणत्या हेडमधनं कुठून पैसे काढणार असा प्रश्नच आहे. शिक्षकांना अनुदान मिळालं पाहिजे, टप्पा अनुदान. याकरता वारंवार आम्ही या ठिकाणी आंदोलन मागच्या वेळेला सुद्धा केलेलं होतं आणि ते म्हणून 1 जून 2024 पासून टप्पा अनुदान त्रुटीपूर्तता केल्या आणि अजून 3 टप्प्याच्या शाळा होत्या त्यांना अनुदान देण्यासंदर्भात शासनाने 14 ऑक्टोबर 2024 रोजी GR पाठ काढला आहे. हिवाळी अधिवेशनामध्ये त्याची तरतूद करतो अशी तत्कालीन शिक्षण मंत्र्यांनी सभागृहामध्ये घोषणा सुद्धा केली होती. परंतु त्या GRचा कुठेच काही उपयोग होत नाही. हिवाळी अधिवेशनामध्ये तरतूद झाली नाही. त्यानंतर येत्या कालच्या पुरवणी मागणीमध्ये सुद्धा तरतूद झालेली आहे. आता येणाऱ्या परवाच्या अर्थसंकल्पामध्ये तरतूद व्हावी याकरता आमचा प्रयत्न सुरू आहे. अन्य योजनांना पैसे द्यावेत, पण शिक्षक जो नेहमी समाजासाठी, विद्यार्थ्यांसाठी दिवस रात्र काम करतो त्याची कुठेही अवहेलना झाली नाही पाहिजे याकरता आम्ही आज या ठिकाणी आंदोलन केलं आहे. खरं तर जमो अभ्यंकर आहेत, शिक्षकांपेक्षा अन्य योजना सरकारला महत्वाच्या वाटतात का असाच सवाल आहे. कारण की सर्वच तुम्ही सत्ताधारी विरोधक आमदार सातत्याने या मागणीकरता आंदोलन करतात. अन्य सर्व योजनांकरता राज्य शासनाजवळ नवीन योजना असो की जुन्या योजनाचं एक्सटेन्शनकडे आहे, तर हा अत्यंत महत्त्वाचा विषय आहे. असं आहे, ज्या राज्यामध्ये बजेटरी प्रोव्हिजन शिक्षकांकरता कमी पडते त्या राज्याच्या बाबतीत त्याचे तुरुंग आणि पोलीसच्या केसेस मोठ्या प्रमाणात वाढतात हे अनेक फिलॉसॉफरने म्हटलेलं आहे. त्याची वस्तुस्थिती या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये दिसून येते आहे की अन्य सगळ्या कार्यक्रमांकरता जशी जशी आवश्यकता असेल त्याप्रमाणे आपल्या विकास निधीमधून पैसा दिला जातो, इथे मात्र दिला जात नाही. आमचं म्हणणं असं आहे की बजेटरी प्रोव्हिजन आहे, 83,000 कोटीचं बजेट जर आहे त्याच्यामध्ये शिक्षकांच्या पगारावरचा जो पैसा आहे तो पैसा संपूर्ण खर्च होत नाही. 80 ते 85% वर खर्च होत नसताना शिल्लक राहिलेल्या ह्या ज्या काही योजना आहेत त्याच्यामध्ये पहिल्या अगदी प्राथम्याने जर विचार केला तर टप्पा अनुदान ज्यांचा प्रलंबित आहे तो टप्पा अनुदान देण्याकरता म्हणून निधी त्याच्यामधूनच त्यांना ऍडजस्ट करता येऊ शकतो. फक्त राज्य शासनाची इच्छाशक्ती आवश्यक आहे आणि शिक्षणाकडे पूर्णपणे दुर्लक्ष होत असल्यामुळे या विषयाकरता तरतूद केली जात नाही असा माझा ठाम या बाबतीतला आरोप आहे. परंतु तुम्ही विरोधक आमदार आहे म्हणून विरोधी भूमिका मांडताय का? ते सत्ताधारी आमदार आहेत म्हणून ते सत्ताधाऱ्यांची भूमिका मांडतात. आमची भूमिका सारखीच आहे. त्यांना सुद्धा हे मान्य आहे की बजेटरी प्रोव्हिजन्स आज ज्या आमच्याजवळ आहेत त्या प्रोव्हिजन्स मधून हा खर्च होऊ शकतो. मी तुम्हाला या संदर्भात तपशील जर सांगायचं म्हटलं तर जवळजवळ 75,000 कोटी रुपये हे लागतात शिक्षकांच्या वेतनाकरता. कोणत्याही वर्षामध्ये 90% पेक्षा खर्च कधीही सॅलरीवर झाला नाही. 7 ते 7,500 रुपये कोटी एवढी रक्कम ही निश्चितपणे शिल्लक आहे. त्या रकमेतून हा संपूर्ण खर्च आम्ही ज्या ज्या मागण्या करतो आहोत त्या सर्व मागण्या भागवल्या जातील अशा प्रकारची स्थिती आहे.
ही वस्तुस्थिती लक्षात न घेता केवळ आमच्याकडे तरतूद नाही अशा प्रकारचा बहाणा करून आमचंच मंजूर असलेलं जे बजेट आहे त्याच्यामधून सुद्धा हा निधी देण्याचा नकार देणं, मला असं वाटतंय की राज्य शासनाला या संदर्भात कोणत्याही प्रकारची रुची नाही असा याचा अर्थ निघतो. तर अनेक हजारोंच्या संख्येने शिक्षक आझाद मैदानावरती आंदोलन करतात, परंतु सरकारचं कोणतंही शिष्टमंडळ तिथं जात नाही. तुम्ही शिक्षकांचं प्रतिनिधित्व करता म्हणून तिथं जाता, परंतु सरकारला कधी जाग येणार, मंत्री महोदयांना कधी जाग येणार की त्या ठिकाणी जाऊन शिक्षकांच्या वेदना ऐकल्या पाहिजेत? यापूर्वी तत्कालीन शिक्षण मंत्र्याने आंदोलनस्थळी जाऊन कर्मचाऱ्यांना आश्वासन दिलेलं होतं की यापुढे तुम्हाला आंदोलन करण्याची पाळी येणार नाही, प्रचलित धोरणानुसार टप्पा अनुदान वाढ देऊ, आणि सभागृहात सुद्धा आश्वासन दिलेलं होतं, परंतु त्याची पूर्तता झालेली नाही. शासनाने 14 ऑक्टोबर 2024ला शासन निर्णय निर्गमित केलेला आहे, परंतु पुरवणी मागण्यामध्ये आम्हाला अपेक्षा होती की या संदर्भातला त्या ठिकाणी तरतूद होतील, आणि तरतूद झाली असती. निश्चितच 1 जूनपासून तर मार्चपर्यंतचा पुरवणी मागण्याच्या माध्यमातून शिक्षकांना टप्पावाढ अनुदान मिळालं असतं, परंतु ती तरतूद पुरवणी मागण्यामध्ये शासनाने केलेली नाहीत. म्हणून आम्ही या ठिकाणी पायऱ्यावरचं आंदोलन करत आहोत, आणि शासनाने बजेटमध्ये निश्चितच या संदर्भामध्ये जवळपास 26 करोड रुपयाचं प्रोव्हिजन आवश्यक आहे, ते करावं ही आमची अपेक्षा आहे. खरं तर अशाच पद्धतीने आक्रमक आंदोलन हे तुम्ही सभागृहात करतात, सभागृहाच्या बाहेर सुद्धा होईल का? शिक्षक ज्या पद्धतीने आझाद मैदानावरती ठाण मांडून बसलेत, त्यांच्यासोबत तिथं जाऊन तुम्ही ठाण मांडणार? नाही, याच्यामध्ये जर बघितलं 3-3 पिढ्या घडवणारा शिक्षक स्वतःच्या पगारासाठी त्या ठिकाणी आंदोलन करतो, हे दुर्दैव आहे. आज एका बाजूला जर बघितलं तर त्या ठिकाणी समृद्धी महामार्ग असतील, शक्तीपीठ महामार्ग असेल, महामार्गासाठी हजारो रुपये खर्च केले. सारखं चांगलं काम करणारा शिक्षक आहे, त्याला मात्र त्या ठिकाणी 1000 कोटीची तरतूद लागते, ती सुद्धा सरकार करत नाही. आणि यांनी 14 ऑक्टोबरला हे घोषित केलेलं आहे की आम्ही हे सरकारमधले फक्त मंत्री बदललेले आहेत, आणि त्या ठिकाणी त्यांनी दिलेल्या आदेशाची अंमलबजावणी व्हावी यासाठी आम्ही आग्रही आहोत. तर धन्यवाद सर्वच शिक्षक आमदारांचं. शिक्षक आमदार होते, स्वतःच्या मागण्यांकरता आंदोलन जे आहे ते त्यांनी आज विधिमंडळाच्या पायऱ्यांवरती केलं, कारण की हजारो